नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. जाहिरात सविस्तर पाहूया. शिक्षक पाहिजे. मातोश्री वत्सलाबाई मुनाळे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित कन्नड अल्पभाषिक संस्था. ही संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आहे. मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला. प्रशालाचे नाव मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला. ॲड्रेस पत्ता बार्शी रोड, कारंबा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. या अनुदानित शाळेत खालील विषयांचे सहशिक्षकांची म्हणजे शिक्षण सेवक जागा भरावयाची असून गरजूंनी रविवार दिनांक 23/3/2025 म्हणजेच 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला, कारंबा, बार्शी रोड, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथे अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रासह म्हणजे शैक्षणिक कागदपत्रांसह सर्वच सर्टिफिकेटसह मुलाखतीस इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे. महत्त्वाची सूचना आहे, TET पात्र उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. क्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक, शिक्षण सेवक. शिक्षण सेवकाच्या या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc B.Ed. म्हणजेच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed चालेल किंवा MSc B.Ed चालेल. विषय गणित म्हणजेच BSc गणित B.Ed चालेल किंवा MSc मॅथेमॅटिक्स B.Ed चालेल. वेतन श्रेणी B.Ed 18,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. पदसंख्या 1 जागा. प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे. श्री सुभाष बंडप्पा मुनाळे अध्यक्ष, मातोश्री वत्सलाबाई मुनाळे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर. जाहिरात क्रमांक 2, PM श्री केंद्रीय विद्यालय धुले, नगावबारी, ओसवालनगर, देवपूर, धुले 424005. फोन नंबर 025622703000. शैक्षिक सत्र 2025 to 2026 के लिए पूर्णतः अंशकालिक संविदा के आधार पर शिक्षकों की सूची तैयार करने हेतु निम्नानुसार केंद्रीय विद्यालय धुले में प्रत्यक्ष वॉक-इन साक्षात्कार लिए जाएंगे. तो ये स्कूल है, नीचे दिए हुए स्कूल में केंद्रीय विद्यालय धुले में प्रत्यक्ष वॉक-इन साक्षात्कार लिए जाएंगे, इंटरव्यू लिए जाएंगे. क्रमांक संख्या 1, संवर्ग 1 PGT सब्जेक्ट अंग्रेजी, हिंदी, गणित, भौतिकी, रसायन विज्ञान, जीव विज्ञान, संगणक विज्ञान. और 2 में है TGT ट्रेन ग्रेजुएट टीचर सब्जेक्ट अंग्रेजी, हिंदी, गणित, संस्कृत, सामाजिक विज्ञान विज्ञान. साक्षात्कार का दिनांक, इंटरव्यू का समय है, मुलाकात का समय 23/2025 मीन्स 20 मार्च 2025. समय प्रातः 9 बजे, यानी सुबह के 9 बजे 20 मार्च को ये साक्षात्कार यहाँ पे कैंडिडेट्स का लिया जाएगा. देन क्रमांक संख्या 2, संवर्ग 1 प्राथमिक शिक्षक, 2 योगा प्रशिक्षक स्पोर्ट्स कोच, परामर्शदाता, काउंसलर कंप्यूटर प्रशिक्षक, विशेष शिक्षक, स्पेशल एजुकेटर, कला एवं कार्यानुभव शिक्षक, आर्ट एंड क्राफ्ट टीचर संगीत शिक्षक, नर्स. इनका साक्षात्कार दिनांक है 21/3/2025. समय प्रातः 9 बजे मीन्स 21 मार्च 2025 को यहाँ साक्षात्कार लिया जाएगा, इंटरव्यू होगा. समय है सुबह के 9 बजे. नोट, सभी पदों को विस्तृत योग्यता हेतु ये वेबसाइट दी गई है, इस पर उम्मीदवार जाए. साक्षात्कार के लिए सभी मूल प्रमाण पत्र, ओरिजिनल डॉक्यूमेंट्स, स्वसत्यापित छायाप्रतियाँ एवं पहचान पत्र साथ लाए. मीन्स साक्षात्कार के लिए, मुलाकात के लिए जब जाते हैं उम्मीदवार, तो सभी उम्मीदवार ने अपने साथ ओरिजिनल डॉक्यूमेंट्स, देन खुद से किया हुआ स्वसत्यापित
छायांकित प्रति यानी झेरॉक्स प्रतियाँ एवं पहचान पत्र आइडेंटिटी कार्ड खुद का साथ लेके जाना है, साथ लाए प्राचार्य। क्रमांक 3 ॲफिलिएटेड टू MUHS नाशिक, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, MNC मुंबई, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग ॲट पोस्ट राजुरा, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर। मित्रांनो, ही जाहिरात कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजची जाहिरात आहे। ॲड्रेस दिला आहे ॲट पोस्ट राजुरा, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर। BSc नर्सिंग पोस्ट BSc नर्सिंग GNM आणि ANM वॉन्टेड पाहिजेत। Applications are invited for filling up the following post in the above said college। वर दिलेल्या कॉलेजमध्ये किंवा वर सांगितलेल्या कॉलेजमध्ये इच्छुक उमेदवारांकडून पात्र उमेदवारांकडून खालील पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। सिरियल नंबर 1 डेसिग्नेशन पद किंवा पदाचे नाव प्रोफेसर, क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता MSc नर्सिंग। तर प्रोफेसर या पदाची जागा आहे आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे MSc नर्सिंग। सब्जेक्ट विषय एनी वन सब्जेक्ट्स इन MSc, कुठलाही एक विषय यापैकी MSc मध्ये असायला पाहिजे। एक्सपिरियन्स अनुभव ॲज पर MUHS नाशिक नॉर्म्स, टोटल 1 जागा, पदसंख्या 1 जागा। सिरियल नंबर 2 डेसिग्नेशन पद किंवा पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर, क्वालिफिकेशन MSc नर्सिंग चाइल्ड हेल्थ नर्सिंग। सब्जेक्ट विषय चाइल्ड हेल्थ नर्सिंग, विषयाचे नाव आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग। एक्सपिरियन्स ॲज पर MUHS नाशिक नॉर्म्स, अनुभव हा MUHS नाशिकच्या नियमानुसार किंवा नाशिक नॉर्म्स यानुसार अनुभव पाहिजे आहे। पदसंख्या 1 जागा। त्यानंतर सिरियल नंबर 3 डेसिग्नेशन पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर ऑब्लिक लेक्चरर, शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन MSc नर्सिंग। सब्जेक्ट कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकोलॉजी नर्सिंग। एक्सपिरियन्स ॲज पर MUHS नाशिक नॉर्म्स, एकूण 2 जागा। सिरियल नंबर 4 डेसिग्नेशन पदाचे नाव ट्यूटर ऑब्लिक क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, क्वालिफिकेशन MSc ऑब्लिक BSc नर्सिंग। MSc नर्सिंग चालेल किंवा BSc नर्सिंग चालेल। कोणत्या पदासाठी ही शैक्षणिक पात्रता आहे? ट्यूटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर। सब्जेक्ट नर्सिंग या विषयाकरिता। एक्सपिरियन्स 1 इयर ऑब्लिक फ्रेशर कॅन अप्लाय, 1 वर्षाचा अनुभव असेल किंवा अनुभव नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। एकूण 5 जागा। त्यानंतर आहे सिरियल नंबर 5 पदाचे नाव डेसिग्नेशन लायब्ररियन, क्वालिफिकेशन MLib ऑब्लिक BLib, MLib चालेल किंवा BLib चालेल। एक्सपिरियन्स 1 इयर ऑब्लिक फ्रेशर कॅन अप्लाय, 1 वर्षाचा अनुभव असेल तरी अप्लाय करू शकता, अनुभव नसेल तरीसुद्धा अप्लाय करू शकता। एकूण 2 जागा। त्यानंतर सिरियल नंबर 6 डेसिग्नेशन पदाचे नाव वार्डन फिमेल, महिला वार्डनची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता MSW ऑब्लिक होम सायन्स ऑब्लिक एनी ग्रॅज्युएट। तर पहा या ठिकाणी वार्डन फिमेल किंवा वार्डन महिला करिता शैक्षणिक पात्रता आहे MSW ऑब्लिक होम सायन्स असेल तरी चालेल किंवा एनी ग्रॅज्युएट, कुठल्याही शाखेमध्ये पदवीधर। एक्सपिरियन्स 1 इयर ऑब्लिक फ्रेशर कॅन अप्लाय, 1 वर्षाचा अनुभव असेल तरी अप्लाय करू शकता, अनुभव नसेल तरीसुद्धा अप्लाय करू शकता। एकूण 2 जागा। इन्फॉर्मेशन सूचना फॉर मोर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीकरिता हे 3 संपर्क क्रमांक दिले आहे। यापैकी कुठल्याही संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधून हवी ती माहिती, अधिक माहिती जाणून घेऊ शकता। वेबसाईट दिली आहे आणि ॲड्रेस दिला आहे। त्यानंतर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताधारक उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नोंदणी आणि दुरुस्ती संदर्भात माहिती पाहणार आहोत। शिक्षक भरतीसाठी आणखी मुदत संस्थांना 31 मार्चपर्यंत संधी, म्हणजे जाहिराती अपलोड करण्यासाठी शिक्षक भरतीसाठी आणखी मुदत देण्यात आलेली आहे आणि संस्थांना 31 मार्चपर्यंत आपल्या शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या जाहिराती अपलोड करण्याची संधी देण्यात आली
आहे. लोकमत न्यूज नेटवर्क बुलढाणा येथून ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जाहिराती अपलोड करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. तर पहा, दुसऱ्या टप्प्यात शिक्षक भरती किंवा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जाहिराती अपलोड करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संस्थांना मुदतवाढ दिली. यापूर्वी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अनेक शैक्षणिक संस्थांना वेळेत जाहिराती अपलोड करता आल्या नाहीत. कारण आहे मुदतवाढ देण्याचं. अनेक शैक्षणिक संस्थांना वेळेत जाहिराती अपलोड करता आल्या नाहीत. विविध संघटनांनी या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती. विविध संघटनांनी ही जी मुदत आहे 15 मार्चपर्यंत होती, ती मुदत कमी असल्यामुळे विविध संघटनांनी या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा मुदतवाढ जाहीर केली आहे. पवित्र पोर्टलवर 10 मार्चपासून उमेदवारांना स्वप्रमाणपत्र दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत पोर्टलवर कोणत्याच पद्धतीची नोंदणी केली नव्हती किंवा ज्यांची दुरुस्ती राहिलेली होती, अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर 10 मार्चपासून उमेदवारांना स्वप्रमाणपत्र दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. मात्र काही उमेदवारांनी कोणत्याही बदलाची आवश्यकता नसतानाही प्रमाणपत्र प्रमाणित करण्यास सुरुवात केली होती. म्हणजे ज्या उमेदवारांना गरजच नव्हती प्रमाणपत्र प्रमाणित करण्याची, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सुरुवात केली होती. प्रमाणित करणे बंधनकारक. मग जर तुम्ही स्वप्रमाणपत्र सर्टिफाईड केले असेल तर ते सर्टिफाय करणे बंधनकारक आहे. म्हणजेच प्रमाणित करणे बंधनकारक आहे. जर उमेदवाराने आधीचे स्वप्रमाणपत्र अप्रमाणित केले असेल तर त्यामध्ये कोणताही बदल असो वा नसो, ते पुन्हा प्रमाणित करणे बंधनकारक आहे. तर पहा, या ठिकाणी उमेदवारांना स्पष्ट सूचना दिली आहे. जर उमेदवाराने आधीचे स्वप्रमाणपत्र म्हणजे पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीचे स्वप्रमाणपत्र अप्रमाणित केले असेल तर त्यामध्ये कोणताही बदल असो वा नसो, ते पुन्हा प्रमाणपत्र प्रमाणित करणे बंधनकारक आहे. म्हणजेच ते स्वप्रमाणपत्र पुन्हा प्रमाणित करणे बंधनकारक आहे. समजा उमेदवारांनी ते स्वप्रमाणपत्र अप्रमाणित केले असेल तर त्यामध्ये कोणता बदल केला असेल किंवा बदल केला नसेल तरीसुद्धा ते स्वप्रमाणपत्र पुन्हा नव्याने प्रमाणित करणे बंधनकारक आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणाऱ्या उमेदवारांना पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र मानले जाणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 12 मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार फक्त ज्यांना बदल आवश्यक आहे त्यांनीच प्रमाणित करावे, तर ज्यांना बदल करायचा नाही त्यांनी कोणतीही कार्यवाही करू नये. तर पहा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता धारक उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना आहे की 12 मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार फक्त ज्या उमेदवारांना म्हणजे ज्यांना बदल आवश्यक आहे त्यांनीच प्रमाणित करावे, तर ज्यांना बदल करायचा नाही त्यांनी कोणतीही कार्यवाही करू नये. धन्यवाद.